नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहता द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, कॉफी विथ रिंगण या आजच्या आपल्या अत्यंत महत्वाच्या भागामध्ये आम्ही एका अशा व्यक्तिमत्वाला निमंत्रित केलेलं आहे की ज्या व्यक्तिमत्वाची महाराष्ट्रभर ओळख आहे. ओळख म्हणजे केवळ ओळख नाही तर कार्याने ओळख आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम कसं उभा करावं, लोकांच्या सुखदुःखाला धावून कसं जावं, एखाद्या क्षेत्रामध्ये अडीअडचणीत असलेल्या तरुणांच्या मदतीला पुढे कसं जावं, शेतकऱ्यांच्या मदतीला कसं जावं, सामाजिक उपक्रम कसे राबवावेत. केवळ राजकारण हाच उद्देश डोळ्यामध्ये न ठेवता राजकारणात राहून सुद्धा राजकारणापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये दूर राहून समाज जीवनामध्ये सामाजिक कामं कशी करावी याचा एक आदर्श पायंडा लातूर जिल्ह्यातल्या एका युवकानं घालून दिलेला आहे. आणि म्हणून या परिसरातले लोक, लातूर जिल्ह्यातलेच नव्हे तर मराठवाड्यातले, महाराष्ट्रातले लोक, लोकनेते अशा प्रकारचा त्यांचा सातत्याने उल्लेख करतात. ते बालाजी पाटील साखुरकर यांना आम्ही आजच्या आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. आज आपण त्यांच्या बरोबर कॉफी विथ रिंगण या भागामध्ये गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. त्यांची सगळी भूमिका लोकांच्या समोर ठेवण्याचा आपला प्रयत्न आहे. पाटील साहेब, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. आपण कॉफी विथ रिंगण या आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आपण तयारी दर्शवली. आम्ही आमच्या रिंगण टीमच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम थोडासा हलका फुलका कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचं नावच आहे कॉफी विथ रिंगण. चहा पीत पीत, कॉफी पीत पीत आपल्याला गप्पा मारायच्यात आणि गप्पामधून लोकप्रबोधन कसं होईल किंवा लोकांच्या प्रश्नाला सुद्धा या माध्यमातून कुठे वाचा फोडता येईल का याचा प्रयत्न आपला सातत्याने करतो. सुरुवात करूया की महाराष्ट्रामध्ये सध्या तुमचं नाव महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये ज्या महत्वाच्या कामासाठी घेतलं जातं ते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजनेचे आंदोलन तुम्ही जे उभा केलं, महाराष्ट्रातल्या 1.5 लाख तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही जे सध्या काम करताय, या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या तरुणांचं पुढे काय? सर्वप्रथम आपल्या सर्व दर्शकांना मी कॉफी विथ रिंगण या कार्यक्रमामध्ये मला बोलवल्याबद्दल आपल्या सर्व दर्शकांना मी प्रथम नमस्कार करतो. आपल्या सर्वांना, टीमला. पाटील साहेब, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना आमच्या सरकारनं काढली. बरोबर. मी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीतच मी कार्यरत होतो. बरोबर. संपूर्ण महाराष्ट्रातल्या बहिणींना आनंद झाला. न मागता 1500 रुपये त्यांच्या अकाउंटवर पडायला लागले. न मागता. पण 1 महिन्याचे नाही तर 2 महिन्याचे, 3 महिन्याचे ऍडव्हान्स मध्ये पैसे पडायला लागले. बहिणी खुश झाल्या. मग महाराष्ट्र राज्यातले लाडके भाऊ म्हणायला लागले, आमचं काय? बरोबर. मग त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आम्ही लाडक्या भावांनाही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून या लाडक्या भावांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या नावाने एक कौशल्य विभाग डिपार्टमेंटकडे ही एक योजना लॉन्च केली. आणि या योजनेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्रातल्या 10 लाख तरुणांना आम्ही प्रशिक्षण देऊ आणि या 10 लाख तरुणांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यातले 5 लाख 50% युवक आणि युवती ज्या आस्थापनेमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले त्याच आस्थापनेमध्ये आम्ही त्यांना कायम करू. अहो, इकडे लाडक्या बहिणी खुश झाल्या, इकडे लाडके भाऊ खुश झाले. आता 10 लाख लोकांना रोजगार मिळणार, नोकऱ्या मिळणार. पुणे, मुंबई मेट्रो सिटी मध्ये विविध कंपन्यामध्ये विविध डिपार्टमेंटला काम करणारी तरुणी आता आम्हाला शासकीय रोजगार मिळेल या आनंदामध्ये त्यांनी त्या नोकऱ्या सोडल्या आणि या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये त्यांनी आपला अर्ज दाखल केला. शासन 10 लाखाला रोजगार देणार होतं, पण या ठिकाणी 1,34,000 युवकांनी युवतींनीच आपलं आवेदन दिलं आणि तेवढ्या लोकांना रोजगार देण्याचं शासनानं ठरवलं. 10 लाख लोकांना रोजगार देण्याचं निश्चित केलं आणि 5,500 कोटी रुपये राज्य सरकारनं
ते बजेट प्रावधान पण केलं. या 10 लाख युवकावर 5,500 कोटी एका वर्षामध्ये आम्ही खर्च करण्यासाठी. क्या बात आहे. सगळीकडे आनंदी आनंद. इकडे लाडक्या बहिणी कामाला लागल्या, इकडे लाडके भाऊ कामाला लागले. आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या, शिवसेना शिंदे गटाच्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाची सत्ता 237 आमदार यांचे आले आणि भंपर बहुमतानं राज्यामध्ये सरकार आलं. सरकार आल्यानंतर हा 6 महिन्याचा जो कार्यकाळ प्रशिक्षणाचा होता तो संपत आला. सरकार आल्यानंतर आम्ही जानेवारीमध्ये सरकारला जाणीव करून दिली की आता आपल्या लाडक्या भावाने आपणाला सत्तेत बसवलंय, लाडक्या बहिणीने आपल्याला सत्तेत बसवलंय. माता यांचा 6 महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर जायचं कुठे यांनी. त्यावेळेस सरकार काही आमची भूमिका ऐकायला तयार नव्हतं. मग आम्ही आझाद मैदानावर आंदोलन केलं, लातूरच्या कलेक्टर ऑफिस पुढे पहिलं आंदोलन केलं, पुन्हा आझाद मैदानावर विविध 6 आंदोलनं केली. 25-25, 30-30 हजार प्रशिक्षणार्थी आम्ही एकत्र आणले आणि आमच्या आंदोलनाची दखल घेत आमची मागणी होती की या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार द्या, मजुरांना काम मिळावं, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून अडाणी लोकांसाठी आपल्या राज्यामध्ये रोजगार हमी योजना राबवली जाते. मग 5-5 पदव्या 10-10 पदव्या घेऊन हे 2-5 कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये 2-5 मार्कांनी अपात्र ठरले म्हणजे 100% नालायक आहेत का. मग अशा सुशिक्षित 5-5 10-10 पदव्या घेऊन शिक्षण घेतलेल्या तरुणांनी कुठं जायचं, यांच्यासाठी कुठली तरी योजना पाहिजे का नाही. आम्हाला हेच म्हणायचं आहे सरकारला की या अडाणी लोकांसाठी आपण योजना आणतो पण शिकलेल्या लोकांसाठी योजना का नाही आणली आपण. आणि मग आम्हाला 5 महिन्याची मुदतवाढ दिली याच योजनेला. आमची मुदतवाढ नाही, आम्हाला या प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना युवतींना कायमस्वरूपी रोजगार द्या ही तुमची मागणी. हा, भले मानधन कमी असू द्या त्यांच्या शब्दाप्रमाणे आणि मुळामध्ये शासकीय आस्थापनेमध्ये ते म्हणतायत आता 6+5 हे प्रमाणपत्र घ्या आणि तुम्ही तुमच्या प्रयत्नाला लागा, आमचा काही संबंध नाही. प्रमाणपत्र घेऊन जा. अरे पण हे प्रमाणपत्र कुठे नेऊन दाखवायचं. बरोबर आहे. ट्रेनी शिक्षण विभागामध्ये प्रशिक्षण घेतलेला त्याला कुठं शिक्षक म्हणून दुसरीकडे नोकरी लागणारच नाही. ग्रामपंचायत आहे, मनपा आहे, नपा आहे, आरोग्य विभाग आहे, कृषी विभाग आहे, या सर्व शासकीय मुळात ही योजना फसली आहे पाटील साहेब. प्रशिक्षण हे कंपन्यामध्ये दिलं जातं, शासकीय योजनेमध्ये कसलं प्रशिक्षण. या मुलांना तर प्रशिक्षण दिलंच नाही, या मुलांनी डायरेक्ट काम केलेलं आहे. तुमच्याच पक्षाचं सरकार आहे हो. आणि तुमच्या उशिरा लक्षात आलं का. नाही उशिरा लक्षात आलं नाही. जेव्हा 5 महिन्याची मुदतवाढ देण्याचं जे विधान देवेंद्रजींनी विधानसभेमध्ये माझं आंदोलन आझाद मैदानावर 24 दिवस मी आमरण उपोषण केलंय आझाद मैदानावर 3 मार्च ते 26 मार्च. त्या काळामध्ये आमचं खूप मोठं आंदोलन झालं. त्यावेळेस त्यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली की आम्ही 5 महिन्याची मुदतवाढ देतोय आणि ही मुदतवाढ देतोय. आता पुन्हा नंतर आमच्याकडे रोजगार मागायला किंवा नोकरी मागायला येऊ नका, अजून थोडे पैसे घ्या, थोडक्यात 5 महिन्याची प्रशिक्षण वाढ घ्या, पुन्हा आम्हाला रोजगार मागायला येऊ नका. जे देवेंद्रजी 2019 मध्ये मी पुन्हा येईन सांगितलं होतं, ते देवेंद्रजी म्हणतात ज्या बेरोजगारामुळे आपलं सरकार पुन्हा आलं आणि ते देवेंद्रजी 19ला पुन्हा येईन म्हणत होते, ते देवेंद्रजी 2024ला या लाडक्या बहिणीमुळे आणि या लाडक्या भावामुळे पुन्हा आले. 5 वर्ष उशिरा आलेले देवेंद्रजी ज्यांच्यामुळे पुन्हा आले त्या युवकांना आणि त्या युवतींना माझ्याकडे पुन्हा येऊ नका म्हणतात. तेव्हा आम्हाला ते देवेंद्रजी आठवतात. 1999 ते 2004 मध्ये त्यांचे विधानसभागृहामध्ये त्यांनी बेरोजगाराच्या प्रश्नावर केलेली भाषणं आम्हाला आठवतात.
2004 ते 2009 चे देवेंद्रजी आठवतात. मला थेट प्रश्न आहे, बोला. अश्व्या घोषणा किंवा देवेंद्र फडणवीस राजकारणासाठी जनतेची, लोकांची, युवकांची फसवणूक करतात असा थेट आरोप करता तुम्ही? नाही, मला आता देवेंद्रजीकडून हे अपेक्षित नाही. अहो, राजकारणच हे फसव्या लोकांचं आहे. मी मागे का पडलो? 40 वर्ष सामाजिक काम करतोय. आजही भारतीय जनता पार्टीत आहात. मी आता निष्कासित आहे. मी कालची विधानसभा मी लढवल्यानंतर बंद केलंय. त्याच्यामुळे मला का बंद केलं? 70,000 कोटीचा घोटाळा केलेल्या अजित पवारला सोबत घेतलं आणि ती जागा आमची अहमदपूरची परंपरागत भारतीय जनता पार्टी जिंकत आलेली त्या भ्रष्टवादीला सोडली. मग आम्ही त्या भ्रष्टवादीचं काम करायचं का? म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी भाजपाने आम्ही ठरवलं की आम्ही बंद करायचं. आणि पुन्हा नंतर हे 70,000 कोटीचे स्वच्छ झाले. मग देवेंद्रजी चक्की पिशिंग ते देवेंद्रजी आम्हाला आठवतात. आम्ही त्या देवेंद्रजीचे कार्यकर्ते आहोत. अपराध्याला चक्की पिशिंग म्हणणाऱ्या देवेंद्रजी आता नाहीत. ते ऍडजस्टमेंट का करतायत मला हेच कळत नाही. का आम्ही अटलजीचं वाक्य आहे, ऐसी सरकारे आती है सरकारे जाती है, ऐसी भ्रष्ट युति से आने वाली सरकारें, वो सरकार को हम चिमटे से ही छूना नहीं चाहते. त्या अटलजीचे पालिका होता. ही भारतीय जनता पार्टी होती. आता बदलली सगळी. आणि आता देवेंद्रजी काय झालंय तुम्हाला हे म्हणायची वेळ आली आहे मला. किसिंग ऐवजी किसिंग आता पिसिंग ऐवजी किसिंग करायला चालू झाला तर नाही का? त्याच्यामुळे अच्छा ठीक आहे बालाजीराव, या खरं म्हणजे प्रश्न अत्यंत गंभीर आहे मित्रांनो. बालाजीरावला या कार्यक्रमामध्ये खूप काळजीपूर्वक आम्ही बोलतो. या महाराष्ट्रातल्या 1.5 लाख तरुणांचं काय होणार पुढे? आता यांनी करायचं काय नेमकं? यांच्या आयुष्याची उभारणी कशी होणार? पाटील साहेब, तुम्ही अगदी खूप अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. आज आपल्या राज्यामधल्या बेरोजगारी बद्दल सरकार बोलायला तयार नाही आहे. इथे आम्ही आंदोलन करतोय, इथे आम्ही धरणे धरतोय, इथे आम्ही आक्रोश करतोय, बोंबा मारतोय. आणि आमचे नरेंद्र मोदीजी, देशाचे पोलादी पुरुष म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, ते 15 ऑगस्टला 3.5 कोटी बेरोजगाराला रोजगार देण्याची घोषणा पुन्हा तिकडे करतायत. इकडे 10 लाखाला राज्यामध्ये रोजगार देणार म्हणतात. आणि जेव्हा आम्ही आंदोलन करतो तेव्हा ही योजनाच बंद करून टाकतात. बंद केली ही योजना, केली. आता ही नवीन आता प्रशिक्षण देणार नाहीत ते. म्हणजे महाराष्ट्रातल्या बेरोजगारांनी जायचं कुठं हा प्रश्न. आज परिस्थिती अशी आहे पाटील साहेब, 35 वय गाठले प्रशिक्षण तरुणांचं, रोजगार नाही, काम नाही, धंदा नाही. शिक्षणामध्ये 30 वर्ष पूर्ण झाली, 5 वर्ष झालं रोजगाराच्या भटकंती चालू आहे. पोरांचे लग्न थांबलेत, कुणी मुलगी द्यायला तयार नाही. बरी शिकलेली पोरं आता शेतामध्ये काम करू शकतील का? नाही. हे गवंड्याच्या हाताखाली काम करू शकतील का? नाही. काय हे कुठे काही शारीरिक श्रमाचे काम करू शकतील का? या माझ्या युवती एवढ्या शिकल्या, मुलगी शिकली पाहिजे म्हणून आपला आग्रह. सावित्रीबाईच्या लेकी म्हणून आपण तिचा गौरव करतो भाषणामध्ये सगळं. मग ह्या सावित्रीच्या लेकीनी 5-5 पदव्या घेतल्यानंतर ह्या सावित्रीच्या लेकीनी काय शेतामध्ये खुरपायला जायचं का? गंभीर आहे बालाजीराव, हे शक्य आहे आता? नाही. अशा परिस्थितीमध्ये माझी ती लाडकी बहीण म्हणते आम्हाला ते 1500 नको, आम्हाला हक्काची नोकरी द्या, हक्काचा रोजगार द्या, नोकरी नको, नियमित रोजगार द्या. ज्या रोजगारांना, ज्या मजुरांना तुम्ही रोजगार हमी योजना काढली त्याप्रमाणे सुशिक्षित बेरोजगाराची रोजगार हमी योजना कायमस्वरूपी हमी दिली पाहिजे. म्हणजे कायमस्वरूपी या तरुणांना, बेकारांना रोजगार मिळाला पाहिजे. यांना जर रोजगार नाही भेटला, आणखी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला देता देता राहिलेलं आहे. यांचे लग्न थांबले, हे नोकरी नाही, छोकरी नाही,
म्हणून व्यसनाधीन व्हायला लागले. व्यसनाधीन होत होत काही दहशतवादी कारवाया करणाऱ्या लोकांच्या हाताला आता आमचा विदर्भातला पट्टा मी गडचिरोली, गोंदिया, भंडारा या पट्ट्यामध्ये जाऊन पेटतोय. गंभीर आहे. त्या ठिकाणचे मुलं म्हणतायत, तरुण पाटील साहेब, आता आम्हाला तुम्ही जर रोजगार नाही दिला तर आम्ही दहशतवाद्याच्या म्हणजे त्या काय म्हणतात ते नक्षलवादी मुवमेंट मध्ये आम्ही सहभागी होतो. गंभीर आहे. नक्षलवादी बनायला तयार आहे. जेव्हा हे विचार आपल्या तरुणाच्या मनामध्ये येतो तेव्हा राज्य सरकारची जबाबदारी वाढते आणि जबाबदारीपासून त्यांना पळ काढता येणार नाही. अन्यथा आपल्या डोळ्यासमोर परवाचं नेपाळचं उदाहरण आहे. गंभीर. आज तिथल्या बेरोजगारीचा जो उद्रेक झाला, तरुणामुळे 2 दिवसामध्ये सत्ता पालट झाली. असाच उद्रेक महाराष्ट्रामध्ये होईल असं तुम्हाला वाटतं? एक जर तुम्ही असे जर वर्ग जर तुम्ही दुखवीत जाल आणि फक्त तुमची खुर्ची टिकवण्यासाठी तुम्ही कुठल्याही योजना आणाल आणि कुठलंही लांगुलचालन करणारे धोरण जर राबवाल तर हा सुद्धा एक प्रकारचा देशद्रोह आपल्या हातून घडतोय. ही भावना तरुणामध्ये बळावेल. अरे आम्ही पुत्र, आम्ही या भारत मातेचे सुपुत्र, छत्रपती शिवरायाचे मावळे, आम्ही रोजगारापासून वंचित. 5-5 वर्ष जर शासकीय खेटे मारून जर आम्हाला रोजगार मिळत नसेल तर त्यांच्या मनामध्ये वाईट भाव रुजवण्याचं पाप या सरकारच्या माध्यमातून होतंय. सरकार कोणतीही असो, प्रत्येक जण निवडणुकीच्या अगोदर खूप मोठी आश्वासनं देतात, पण निवडणूक झाल्यानंतर ती आश्वासनं पूर्ण न करता लोकांच्या मतावर डोळा ठेवून प्रत्येक गोष्टीचा अंमलबजावणी करण्याचा जो प्रयत्न करतात ते चुकीचं आहे. आणि ते देवेंद्रजी आम्हाला पाहिजे जे 2014 ते 2019 वाले देवेंद्रजी तुम्हाला हवेत बालाजीराव. चक्की पिशिंग वाली नको आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये देवेंद्रजीकडून आजही अपेक्षा आहे. अनकरप्टेड व्यक्तिमत्व आहे, पण चांगली माणसं जर चुकीचं वागत असतील तर आपण चुकीच्या माणसाकडून काय अपेक्षा करायची आहे? तेव्हा तुम्ही खरं म्हणजे तुमच्याशी खूप वेळ बोलावं लागेल किंवा आपल्या कॉफी विथ रिंगणचे 5-6 भाग होतील एवढं प्रचंड काम तुम्ही महाराष्ट्रामध्ये उभा केलेलं आहे. अनेक विषयावर तुम्हाला बोलतं करायचं आहे. सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही केवळ हाच प्रश्न घेऊन लढत नाही तर कुठल्याही फोनला, कुठल्याही संकटाला, कुठल्याही विषयामध्ये तुम्हाला जर एखादी गोष्ट सांगितली किंवा तुम्हाला एखादा फोन आला तर तुम्ही तातडीनं त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करता. लोकांच्या कामाला आलं पाहिजे, लोकांच्या मदतीला राहून गेलं पाहिजे, ही ऊर्जा किंवा अशा पद्धतीची शक्ती तुमच्या आंतरिक मनामध्ये कुठून निर्माण झाली? त्याचं काय प्रेरणास्त्रोत काय? मी 4 वर्षाचा शिशु स्वयंसेवक आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. हो, 4 वर्षाचा असताना मी संघस्थानावर गेलेलो आहे आणि मी संघस्थानावर 4 वर्षाचा शिशु स्वयंसेवक म्हणून मी संघाचं मैदानामध्ये मी खेळलोय, बागडलोय आणि संघाची शिस्त शिकली आहे. आणि जेव्हा त्यावेळेचा तो संघ, तो देशप्रेम, ती सगळं ऐकल्यानंतर आताच चाललेलं हे जे गौड बंगाल हे सगळं चित्र जर पाहिलं ना, मग ते आमचे डॉक्टर हेडगेवारजी, गोळवळकर गुरुजी, सुदर्शनजी, आता मोहन भागवतजी. माझं 1991 आणि 91 ला प्रथम आणि द्वितीय वर्ष झालेलं आहे. के सुदर्शनजीच्या मी सहवासामध्ये मी संघस्थानामध्ये काम केलेलं आहे. सार्वजनिक जीवनाची लोकसेवा करण्याची प्रेरणा तुम्हाला संघामुळे मिळालेली. आज संघ लोकसेवक आहे का? संघाची भूमिका आहे तीच आहे, पण थोडस राजकीय क्षेत्रातली मंडळी चुकायला लागली आहे का असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे वेळेत सुधारणा केली तर ठीक, कारण 60 वर्ष काँग्रेसची पाहिलेली आहेत लोकांनी आणि 60 वर्षाचा कारभार त्यांचा पाहिल्यानंतर लोकांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीला निवडलंय, अटलजीच्या माध्यमातून म्हणा, मोदीजींच्या माध्यमातून.
पण ज्या लोकांकडून काहीतरी बदल होईल आणि राष्ट्रप्रेमाचं काहीतरी जे काही आपण महासत्ता बनू या संकल्पनेतून आपल्याकडे भारत देश पाहतोय अजूनही पाहतोय ठीक आहे. अजूनही पाहतोय. ती मंडळी जर चुकत असेल तर मग नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही. क्या बात आहे. कारण आता दुसरी याच्यापेक्षा चांगली मंडळी कुठे असतील असं वाटत नाही. जेव्हा आता दूरदूरवर काही दिसत नाही तेव्हा लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहत नाही. हा जरा दुसरा मुद्दा. तुम्ही आरोग्याच्या क्षेत्रामध्ये तुमचं काम खूप मोठं आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 25-26 लोकांचं जी किडनी ट्रान्सप्लांट होता ते तुम्ही केलंय. अनेक शिबिरं तुम्ही घेतली, आरोग्य शिबिर घेतले, रक्तदान शिबिर घेतले आणि ज्यांना कुठे गरज आहे तुमच्या मदतीची, तुमच्या आर्थिक पाठबळाची, अशा ठिकाणी तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये धावून गेलात. खरं म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये आरोग्याच्या क्षेत्रामध्ये तुमच्या एवढं केलेलं काम दुसरा कोणी असेल असं मला वाटत नाही. नाही, असं नाही सर. खूप लोकांनी सामाजिक जीवनामध्ये काम केलंय. मी असा दावा अजिबात करणार नाही की मी खूप काम केलंय. मी माझ्या वाट्याला जेवढं करणं शक्य आहे तेवढं मी सामाजिक काम करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये विविध रोगनिदान शिबिर सतत घेतलेले आहेत, मोतीबिंदू शिबिर घेतलेले आहेत, सर्व रोगनिदान शिबिर घेतलेले आहेत, रक्तदान शिबिर घेतलेले आहेत. 7,000 बाटल्यांचं रक्तदान आतापर्यंत केलेलं आहे. 16 वेगवेगळ्या मागणीसाठी आमरण उपोषण केलेले आहेत, अनेक मोर्चे काढलेत, अनेक धरणे. माझं आयुष्यात पूर्णपणे संघर्षामध्ये गेलेलं आहे. एक रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून बालाजी पाटील चाकूरकरांची ओळख आहे. आणि या रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला जाता जाता डोळ्यासमोर एखादा अपघात घडला, आम्ही पुढे नाही जाऊ शकत, आमचे कपडे भरले, आम्ही दवाखान्यात नेलं, गाडीत टाकलं, त्याचा प्राण वाचवण्यामध्ये आम्ही धन्यता मानवलेली. अशा असंख्य पेशंट वाचवण्याचं काम केलेलं आहे. 26 रुग्णांच्या किडनी ट्रान्सप्लांट केलेला आहे. मी काल लातूरमध्ये आमचा मोर्चा होता प्रशिक्षणार्थ्यांचा. त्या मोर्चामध्ये किडनीची पेशंट ची पत्नी ती रडत आली होती. आज आम्ही तिचा नंबर वगैरे नाव घेतलेला आहे. मी नक्कीच तिचं किडनी डोनेट करणारच कोणी नाही आहे. मी आपल्या माध्यमातून सांगतो, कोणी किडनी डोनेट करणारा असला तर माझ्याशी संपर्क करा. त्याचा 10 लाख रुपयाचा खर्च जो काही आहे तो आम्ही सगळ्या योजनामधून आम्ही तो करू शकतो. परवा आम्ही नांदेडमध्ये गंगा हॉस्पिटलमध्ये एक किडनी ट्रान्सप्लांट मला वाटतं 10 वर्षाच्या काम खूप करायचंय. मृत्यू ही विश्रांती डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. क्या बात आहे. मृत्यूनंतर कोण उठवायला येणार आहे का आपणाला? नाहीच. त्याच्यामुळे रात्री 1 वाजता झोपतोय. अच्छा. रात्रीचा माझा कामकाज 1 वाजता संपत, सकाळी 6ला माझी पहाट होते. काम खूप करायचं आहे. खूप प्रश्न आहे. लोकांना, सर्वसामान्य लोकांना मदत करायच्या भावनेची लोक खूप कमी आहे. आज चित्र बदलून गेले. फक्त मतावर डोळा ठेवून पैशाच्या माध्यमातून मते खरेदी करणे, निवडून येणे आणि पुन्हा नंतर लोकांकडे पाहणे नाही. फुकट मत दिलायस का, या मानसिकतेतून खालच्या ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत हे चित्र जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं तेव्हा जीव कसा विसरतो. या परिस्थितीला कोण थांबवू शकेल? माझी भारतीय जनता पार्टी सुद्धा थांबवू शकलेली नाही. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकेका उमेदवाराला 30-30 कोटी रुपये या लोकांनी दिले आणि आमच्यासारख्या लोकांना पैशामुळे आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. कुठे चाललो आपण? कुठे निघालोत आपण? कुठे जाणार आहोत आपण? नमस्ते सदा वत्सले मातृभूमी. ही मातृभूमी तरी माफ करेल का आपणाला? 2024च्या
विधानसभेची निवडणूक मी माझ्या डोळ्यांनी पाहिली सर. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. ज्या उमेदवारानं जास्त पैसे खर्च केले तोच उमेदवार निवडून आला. हे चित्र आपल्याला राज्याला स्थिरतेकडे नेणार आहे, प्रगतीकडे नेणार आहे, तरुणांच्या बेरोजगारी लक्षात ठेवणार आहे. अरे काही नाही, पैसा कमवा आणि लोकांना विकत घ्या आणि आपली खुर्ची बळकावा. हे धोरण जर आज राज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जर हे होत असेल, हे बिहार नाही आहे, पण महाराष्ट्र बिहारपेक्षा वेगळा नाही आहे. हे चित्र आज आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा आमच्यासारख्या चळवळीतल्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. कारण आम्ही आता बॉम्ब घेऊ शकत नाही, पण तुम्ही या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातामध्ये ती पुन्हा बॉम्ब घेण्याची वेळ तुम्ही आणताय. तेव्हा मी तुमच्या आपल्या कॉफी विथ रिंगणच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना, देशातल्या राज्यकर्त्यांना मी एक कळकळीचं आवाहन करतो. वेळीच सावरा, अन्यथा आपल्या या 3च वर्षामध्ये पाहिलंय आपण श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि नेपाळ. मागच्या काळात भगतसिंगाचा काळ मी या ठिकाणी, आता वेळ कमी आहे आपल्याला, रशियाचा, हिटलरचा काळ, ते सगळं जर पाहिलं, ते ऐकत होतो, आज प्रत्यक्ष पाहतोय आणि ते माझ्या पायात जवळ आलेलं आहे, माझ्या उशाजवळ आलेलं आहे, माझ्या घराजवळ आलेलं आहे. हे सगळं हे पांढऱ्या वस्त्रातले आतंकीच आहेत, हे आतंकी आहेत पांढऱ्या वस्त्रातले. देश, देव, धर्म या सगळ्या गोष्टी आता दुर्लक्षित व्हायला चालल्यात, हुंडाळून ठेवले बाजूला. हे फक्त भाषणातली गोष्ट राहिलेली आहे. देश, देव आणि धर्म. कोण धर्म पाळतोय? खरं म्हणजे मला विचार, तुमच्या डोळ्यातल्या आसुमांनी तुमची भावना काय आहे? समाजाप्रती तुमची लगाव किंवा समाजाच्या या सुखदुःखाची लगाव तुमच्यावर कशी आहे? हे तुमच्या डोळ्यातल्या 2 ते आश्चर्यानेच ते आता आमच्या हजारो प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. ही व्यवस्था बदलली पाहिजे आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी मोठ्या चळवळीची आवश्यकता असते. तुम्ही एकट्याने कितीही प्रयत्न केला, कितीही म्हणजे पोटतिडकीने तो विषय मांडला, तर तेवढ्यावर काही व्यवस्था बदलत नाही. तुमच्या हातामध्ये तर 1.5 लाख तरुणांची फौज आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला काय वाटतं, उद्या जर या 1.5 लाख तरुणांचा प्रश्न सरकारने सोडवला नाही तर हे गावचे तरुण एखादी मोठी चळवळ उभी करतील? 100% आम्ही त्या दिशेनं पाऊल टाकलंय आणि नक्कीच सत्तेनं मधांध झालेल्या सरकारला जाग करण्यासाठी हा राज्यातला तरुण नुसता 1.5 लाख म्हणून कसं नाही, प्रशिक्षणार्थी 1,34,000 आहेत, पण अनेक दुःखानं त्रस्त असलेले बेरोजगार तरुण लाखो आहेत. अशी आपली कोट्याची संख्या, लाखो काय कोट्यावधी आपल्या लाखो आहेत, लाखो. माझा 1,34,000 प्रशिक्षणार्थ्याला रोजगार दिल्यानंतर माझा लढा संपणार नाही, थांबणार नाही. अच्छा, आता मी रस्त्यावर उतरलोय. या 1,34,000 प्रशिक्षणार्थ्याचा लढा तर मी बुलंद करणार. या सरकारच्या नाकात तोंडामध्ये पाणी शिरेल त्याच, तेव्हा ते जागे होऊन या 1,34,000ला ते नक्कीच रोजगार देतील. हा तर लढा चालू ठेवतच राहणार, पण हा लढा पूर्ण झाल्यानंतर थांबणार नाही. मी थांबणार नाही, मी स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्रातले जे बेरोजगार तरुण आहेत, गरजवंत तरुण आहेत, गरजवंताचा लढा
मी आता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यासाठी मी मैदानामध्ये उतरलोय. क्या बात है, मी माघार घेणार नाही. क्या बात है, क्या बात है. मला संघाची शिकवणूक आहे. आम्ही सांगितलंय, मला शिकवलंय. आज जगी या ठरलो वेडे, गातील सगळे उद्या पोवाडे. आज आम्हाला लोक वेड म्हणतील, पण हे वेडच म्हणणारे लोक आमचे पोवाडे गातील. देतील आमुच्या धवल यशाचे फडकावून निशान, आमुचे जग गाईल जयगान. ही संकल्पना ठेवून आम्ही काम करतोय. ओठावर या अनेक भाषा, नयनापुरती एकच आशा. एक दिलानी सदैव नांदो, सोडून हे अभिमान, आमुचे जग गाईल जयगान. क्या बात है, क्या बात है. तुम्हाला काय वाटतं असं होईल घडेल पुढे असं? घडणार. जेव्हा जेव्हा रावणाचा अहंकार वाढला तेव्हा रामाचा जन्म झाला. कौरवांचा उच्छाद वाढला तेव्हा पांडव निर्माण झाले. यदा यदा ही धर्मशक यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम्. सृजाम्यहम्. आता कोण कोण येलो असा अवतारी पुरुष हे सगळं? आपण मराठा आंदोलन पाहिलं पाटील हा, साहेब. हा, हा. कोण जरांगे पाटील 2 वर्षापूर्वी? कोणीच नाही. बरोबर आहे. कुणाला होती ओळख? नाही नाही. पण त्या जरांगे पाटील या व्यक्तीमध्ये विश्वासार्हता एकच पॉइंट महत्वाचा आहे, आणि तो विश्वासार्हता पॉइंट मराठा बांधवांना दिसला. कमी अधिक महाराष्ट्रातले दिग्गज मराठा नेतृत्व 200-500 असतील, सगळे थप्पीला लागले. खरंय 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 खरंय. 2 एकरचा जरांगे पाटील नेता, मराठ्यांचा नेताच आहे तो. अरे नेता नाही, आज छत्रपतीच्या नजरेतून पाहायला लागले. क्या बात आहे. खरेच आमचे छत्रपती बनायला लागलेत. आणि राज्यात बोलू नये आपण असं, पण जे खरे छत्रपती आहेत ते सुद्धा त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या आजूबाजूला बसून त्यांचं खरं आहे. छत्रपतींचं घराणं सरळ काय बोलायला घेतात. छत्रपतींचा घराणा सुद्धा त्यांच्या आता म्हणू नये आजूबाजूला बसून. हा 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 खरंय खरंय खरंय. म्हणजे हे बघा, हे तर प्रत्येक 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. क्रांती 400 वर्षानंतर छत्रपती शिवराय जन्माला आले आणि हिंदवी स्वराज्याची चळवळ उभी केली. त्या 400 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि संपूर्ण दलित, पीडित, शोषित वर्गांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आणि देशाला घटना केली. जेव्हा जेव्हा अन्याय आणि अत्याचार वाढलेले आहेत तेव्हा तेव्हा कुणीतरी जन्माला आलेला आहे. हा इतिहास आहे. त्याच्यामुळे हा इतिहास कुणी थांबवू शकत नाही पाटील साहेब. 2014ला नरेंद्र मोदी ह्या सगळ्या अन्यायाचं निर्दालन करण्यासाठी आले होते असे पोस्ट पडत होते हो सोशल माध्यम. नाही, करेक्ट आहे. मी तुम्हाला हा अवतारी पुरुष आदरणीय नरेंद्र मोदीजी बद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. मोदीजींच्या ठिकाणी करेक्ट आहेत. ते काम करतायत, 18 तास काम करतायत. पण मी मोदीजींचा कार्यकर्ता म्हणणारा बालाजी पाटील चाकूरकर जर इकडे जर मी चूक काम केलं तर हे मोदीजींची चूक आहे का? एकटे मोदीजी देशाला सावरू शकणार नाहीत. मोदीजींच्या अनुयायांनी पण मोदीजींचा अंश तरी बनून काम केलं पाहिजे. चला राजकारणातून थोडस पुन्हा सामाजिक कामाकडे. बराच तुम्हाला सामूहिक विवाह सोहळ्याचे जनक किंवा प्रमुख म्हणून ओळखलं जातं. तुम्ही खूप सामूहिक विवाह सोहळे घेतलेत मला वाटतंय मागच्या काळामध्ये. ही संकल्पना कुठून आली आणि त्यातून तुम्हाला काय आनंद मिळाला? पाटील साहेब, तुम्ही माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला. आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते व्यासपीठावरून भाषण करायचं, सामाजिक समरसता निर्माण झाली पाहिजे, जातीवाद नष्ट झाला पाहिजे,
आणि व्यासपीठावरून हे भाषण झाल्यानंतर खाली उतरल्यानंतर एखादा जर कार्यकर्ता भेटला तर तुझी जात कास्ट कुठली म्हणून त्याला विचारायचं, पुढाऱ्याने विचारायचं आम्हाला. आणि मग हा अरे मग आपला नाही आहे. अरे करनी और कथनी में कुछ अंतर है हे जेव्हा माझ्या लक्षात आलं. मी 12 वर्ष गणपतीचा अध्यक्ष होतो आझाद गणेश मंडळाचा. त्या गणेश उत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही खूप घ्यायचो. बरोबर आहे. डोक्यावर घेऊन आम्ही गणपती 12 वर्ष नाचलो. पण हे जेव्हा आम्ही सामाजिक समरसतेच्या गप्पा मारल्या आणि प्रत्यक्षात सामाजिक समरसता निर्माण होत नाही हे लक्षात आल्यानंतर तुमच्या डोक्यात एक आहे, ओठावर एक आहे, ओठात एक आहे, तेव्हा मी ठरवलं खऱ्या अर्थानं आपल्या वाट्याची जातीयता नष्ट करायची. आपल्या वाटेची क्या बात आहे. आपल्या वाट्याची कुणी काय करावं हे महत्वाचं नाही. म्हणून मी 2003 मध्ये ठरवलं अरे वा. सर्व धर्मीय लोकांना एका सभा मंडपामध्ये एका पंक्तीमध्ये एका मंचावर आणण्याचं ठरवलं. आणि हे एका सभा मंडपात एका पंक्तीमध्ये आणि एका मंचावर आणण्याचं जर कार्य कोणतं असेल तर शुभ विवाहाचं कार्य आपण करू आणि सगळ्या जाती धर्माच्या वधूवरांचे गरजवंत गोरगरिबांच्या लेकरांचे मोफत विवाह करू. किती झाले आतापर्यंत विवाह असे? आतापर्यंत 3200 विवाह झाले आणि मला त्याच्यामध्ये न भूतो यश मिळालं. मग त्यावेळेस माझी परिस्थिती फार खराब होती. म्हणजे साधारण 32 वर्षाचा युवक, पूर्ण वेळ सामाजिक जीवनामध्ये असलेले व्यवसाय सुद्धा बंद पडायची वेळ, वडील थकलेले, मग काही टीकाकार माझ्यावर टीका करायचे. हे आमदार खासदार मंत्री जे करू शकत नाहीत ती संकल्पना बालाजी पाटील एक साधारण माणूस करू शकतो. म्हणजे कमी क्षेत्र असलेला काय म्हणायचं शेती अल्पभूधारक असलेला बालाजी पाटील. मग तेव्हा एका काँग्रेसच्या त्यावेळेसच्या पुढाऱ्यांनी माझ्यावर टीका केली होती, जोहरी टीका. तेव्हा मी माझ्या त्या कार्यक्रमामध्ये मी त्याला उत्तर दिलं होतं त्यांना, हे कसं करत असतील बालाजी पाटील, हे कसं शक्य आहे, पैसा कुठून येत असेल, पैसा कुठून येत असेल. मी त्यावेळेस मला आठवतं तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी त्यांना उत्तर दिलं होतं, बालाजी पाटील चाकूरकरांच्या डोक्यामध्ये खूप काही भांडवल आहे, खूप काही सेविंग केलेली रक्कम आहे. मी त्या मुद्दलाला तर हातच लावत नाही, हे फक्त मी व्याजावर करतोय, मुद्दल तर शिल्लकच आहे असं मी सांगितलं. तेव्हापासून मला कोणता विरोधक माझ्या नादालाच लागला नाही. आणि पुन्हा नंतर ते आज जगी या ठरलो लेडे गातील सगळे उद्या पोवाडे. जे टीकाकार होते ते आमच्या मिरवणुकीत नाचायला लागले, मित्र झाले. क्या बात है. 3200 विवाह करू शकलो. क्या बात है, क्या बात. हे एक रेकॉर्ड आहे महाराष्ट्रातलं खरं म्हणजे मला. आणि न थांबता 23 वर्ष पूर्ण झालेत. आता येणारं वर्ष हे 24व आहे. म्हणजे धोक्याचं वय सुद्धा गेलेलं आहे. मला एवढं सगळं सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना आपण एका शेतकरी कुटुंबातून पुढे आलो. फार मोठी श्रीमंती ऐश्वर्य मुळात नव्हतं, आता आहे का नाही मला माहित नाही, पण माणसाच्या मनामध्ये एक सुप्त इच्छा असते, अरे मी एवढ्या चळवळीमध्ये काम करतोय, लोकांच्या मदतीला जातोय, लोकांचे प्रश्न सोडवतोय, तर मी आता कुठेतरी एखाद्या महत्वाच्या पदावर गेला पाहिजे, एखादी निवडणूक लढून मी आमदार झालो पाहिजे, खासदार झालो पाहिजे, किंवा पक्षाने माझ्यासाठी एक मोठं काहीतरी व्यवस्था, एक मोठं पद निर्माण केलं पाहिजे, मला लोकसेवेची संधी दिली पाहिजे, अशी काही स्वप्न पडत आहेत का सध्या? असं होतं का सर? स्वप्नही पडणारच, पण आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाची अडचण पण लक्षात घेतली पाहिजे. कारण काय आहे, काँग्रेसच्या पूर्वीच्या ज्येष्ठांनी 60 वर्ष सत्तेमध्ये राहिले, मग त्यांची सत्ता गेली, त्यांचे लेकरं मुलं बाळ
मंत्री लाल दिव्याच्या गाडीमध्ये लहानाची मोठी झाली आणि त्यांची सत्ता गेल्यानंतर त्या लेकरं उघड्यावर पडले ना सर. काँग्रेसच्या नेत्यांची लेकरं उघड्यावर पडली. त्यांची दया आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला आली पाहिजे आणि त्या उघड्यावर पडलेल्या लेकरांना पुन्हा त्यांचं स्थिर स्थावर करण्यामध्ये त्यांचा आता आमचा एक 10 वर्षाचा कार्यकाळ जातोय. त्याच्यामुळे आम्ही तर कायमचे भटके, आम्ही कायमचे रस्त्यावरचे लढवय कार्यकर्ते. नुसतं स्वप्न पाहून नेतृत्वाला आमच्याकडे बघायला वेळ मिळावा लागेल ना. खरंय खरंय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रस्थापित लिडरची लेकरं मोठं करायचंय नाही, मोठं नाही सर, ते केविलवाने होऊन रडत हिंडतील ना सर. म्हणून त्यांना आमदार करायचं आहे, त्यांना आमदार करून मंत्री करायचं आहे. कारण आम्ही विशाल बुद्धी माणसं आहोत ना. आमची लेकरं उपाशी राहिली तरी हरकत नाही. शिवभाव आहे तुमच्या. शेजाऱ्याची लेकरं, विरोधकाची लेकरं उपाशी राहता कामा नये, असं तुमची भूमिका आहे. ही आमच्या नेतृत्वाने भूमिका ठेवल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आता स्वप्न पाहू नये. कारण सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला सर्वसामान्य कार्यकर्ता सत्तेच्या सिंहासनापर्यंत केव्हा पोहोचेल, त्याला कुणाचा तरी आधार असेल तर मिळेल. क्या बात आहे. होते, आम्हाला आधार होता. तो आधार 2014 मध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा गेला. आमचा बारक्या कार्यकर्त्याकडे बघणारं नेतृत्व मुंडे साहेब होते. ते गेले. आम्हाला अपेक्षित होतं गडकरी साहेब, पण गडकरी साहेबांना राज्यामध्ये येऊ दिलं जात नाही. गडकरी साहेबांची गोची करून टाकली. मग आता देवेंद्रजींना ह्या सगळ्या 70 लोकांना त्यांनी जाग्यावर आणलं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या लेकरांना आमदार केलं 70 लोकांना. बऱ्याच लोकांना आता त्यांच्या आजूबाजूला बघा, भारतीय जनता पार्टीचे जनसंघापासूनचे माधव भंडारी बघा, किती नावं सांगू, ते नाहीत सर. सगळी वेगळ्या पक्षाचीच लोक आहेत त्यांच्याकडं. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पोटाला जन्माला आलेला कार्यकर्ता, देशप्रेमानं ओतप्रोत झालेला कार्यकर्ता, हम दिन चार रहे ना रहे तेरा वैभव अमर रहे मा, ही शिकवण आम्हाला दिली. आणि 13 वैभव अमर रहे मा म्हणून आम्ही एवढे देशप्रेमानं ओतप्रोत झालेले कार्यकर्ते. आम्ही सत्तेसाठी कधीच काम केलं नाही सर. पण सत्ता हे साधन नाही, साध्य नाही. सत्ता हे साधन आहे अंत्योदयाचा उद्धार करण्याचं. म्हणून सत्तेच्या सिंहासनापर्यंत आपण गेलं पाहिजे असं वाटतं मला. खरं म्हणजे मी मगाशी म्हणल्याप्रमाणे अनेक भागामध्ये तुमच्याबरोबर वेगवेगळ्या विषयावर बोलावं लागेल. एकाच पॉडकास्टमध्ये ह्या गोष्टी आपल्याला आज शक्य नाहीत. आपण मुलाखतीच्या थोडस शेवटच्या भागाकडे 1-2 प्रश्नाकडे येऊया. आजची सध्याची जी आपली परिस्थिती आहे राजकीय, आता तुम्ही तरुणांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न या विषयावर तर बोलता आहातच आहात. तरुणाने राजकारणामध्ये प्रवेश करून ही व्यवस्था बदलण्याचं काम करावं का, तुम्हाला काय वाटतं? आलं पाहिजे. उभे कुठेतरी कोपऱ्यात बसून सगळं बिघडलंय म्हणून बसण्यापेक्षा मोबाईलवर हे बिघडलेलं सुधारायचं असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष ह्या लढ्यामध्ये उतरावं लागेल. मग तो सामाजिक लढा असेल, राजकीय लढा असेल, सांस्कृतिक लढा असेल. सांस्कृतिक लढा सुद्धा आता विस्मरणात जायची वेळ. सगळा धागडधिग आहे. आता मी धार्मिक आहे, मी हिंदुत्ववादी आहे, कट्टर हिंदुत्ववादी आहे. मग तुम्ही असं का बोलताय म्हणून म्हणाल मला. आज सध्या जे संत परंपरेमध्ये जे काही संतांचं जे चाललेलं आहे ते बघितल्यानंतर काय आहे, मला ते संत तुकाराम आठवतात. ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करुणी म्हणती साधू.
तुका म्हणे ऐशा नरा मुजुनी माराव्या पैजरा. 5-5 लाख 10-10 लाख अहो घरी यायला पैसे, कोट रुपये खर्चून दर्शनाला पैसे. हे संत तुम्हाला आम्हाला धर्म सांगायला लागले. अधर्मानं वागून धर्म सांगायला लागल्यानंतर धर्म कसा टिकेल पाटील साहेब? म्हणून आता राजकीय क्षेत्रातही काही संतांचाच वावर दिसायला लागलाय. कुणी खासदार व्हायला लागलाय, कुणी आमदार होण्याचे स्वप्न पाहायला लागलाय. संतांचं सरकार आहे भारत देशात. अपवादात्मक ठीक आहे, पण प्रत्येकाला ढोंगीपणातून त्या ठिकाणी जाण्यासाठीचा तो मध्य मार्ग सापडलाय असं चित्र जेव्हा आमच्या डोळ्याने आम्ही पाहतो तेव्हा मला सुद्धा कधी कधी वाटतं हे कपडे आपले काढून टाकावे आणि आपल्या अंगावर भगवे वस्त्र घालून आपलं जरा चित्र बदलावं. त्याच्याशिवाय लोक भुलत नाहीत. संतवाची इच्छा आहे. नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दाढी मिशा वगैरे दाखवून म्हणजे सत्य विचारधारेवर प्रामाणिक भूमिकेतून चालणारा लढणारा कार्यकर्ता आज लोकांच्या लक्षात येत नाही सर. लोकांना मूर्ख बनवणारी लोक लवकर प्रिय लक्षात होतात. त्याच्यामुळे तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर मी खूप मार्मिकपणे देईन की तरुणांनी या गोष्टीकडे कटाक्ष टाकून शिकलेल्या पोरांची संख्या खूप मोठी आहे. या चांगल्या शिकलेल्या पोरांनी गलेलठ्ठ पगाराच्या नादाला न लागता USA मध्ये जाऊन आपला नोकरी करण्यापेक्षा आपल्या बुद्धिमत्तेचा वापर आपल्या राज्याला, आपल्या जिल्ह्याला, आपल्या तालुक्याला, आपल्या गावाला, खेड्याला, वाडीला, तांड्याला, आपल्या देशाला मजबूत करण्यासाठी या तरुणांनी आपलं योगदान दिलं पाहिजे आणि त्यांनी या राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या भूमिकेतून आलं पाहिजे. हे मी सांगत असताना आपला वेळ संपत आलेला आहे. मला तुमच्या देहबोली करून लक्षात येतं, मी एकच सांगतो, माझं काय चांगलं झालं काय वाईट झालं याच्यापेक्षा मी जे प्रामाणिकपणे सामाजिक काम केलं त्या प्रामाणिकपणाचा आशीर्वाद मला गोरगरिबांचा लागला आणि या गोरगरिबांच्या आशीर्वादामुळे माझी मुलं, माझ्या भावाची मुलं वेल क्वालिफाईड आहेत, शिकली, पायावर उभा टाकली, डॉक्टर इंजिनियर झाली, परदेशामध्ये काम करतायत. त्याच्यामुळे या गोरगरिबाच्या आशीर्वादामुळे माझी लेकरं छानपैकी स्वतःच्या पायावर उभा टाकत आहेत. म्हणून मी जाता जाता आवाहन करेन, हम दिन 4 रहे ना रहे तेरा वैभव अमर रहे मा. एवढं वाक्य गुणगुणून जमणार नाही. म्हणून मी माझ्या भागातल्या तरुण पोरांना उच्च शिक्षण घेऊन पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणी स्पर्धा परीक्षा UPSC MPSC ची तयारी करणं शक्य नाही, आर्थिक दृष्ट्या ते परवडणार नाही. अशा लोकांसाठी मी माझ्या चाकूर गावी 3 मजली इमारत बांधून 50 लाख रुपयांची पुस्तकं आणून यांच्यासाठी इंजिनियर ज्यांचा आशीर्वाद मला लागलेला आहे, माझ्या जीवनाला जी कलाटणी मिळालेली आहे ते MSRDC चे MD इंजिनियर अनिल कुमार गायकवाड साहेबांच्या नावानं मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मी चाकूरमध्ये चालू केलंय आणि तिथे आता 65 विद्यार्थी त्याचा अभ्यास लाभ घेत आहेत. या महिन्यामध्ये 4 विद्यार्थी पात्र झाले. क्या बात. डिसेंबर मध्ये लावलेलं रोपट 8 महिन्याचं रोपट आहे. या माध्यमातून माझ्या चाकूर तालुक्यात आजूबाजूच्या क्षेत्रातल्या लोकांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी या ठिकाणी यावं, याचा लाभ घ्यावा आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं स्किल डेव्हलप करावं यासाठीच मी ते दालन खुलं करून दिलेलं आहे. त्यामुळे नुसतं राजकीय क्षेत्रात येऊन आमदार होणे, बऱ्याच आमदारांना प्रश्न विचारा, आमदार कशासाठी व्हायचं, स्वप्न आहे म्हणतात. त्याच्यामुळं काय काम आहेत आमदारांचे हे सुद्धा माहित नसलेले लोकप्रतिनिधी होतात, पैशाच्या जोरावर होतात. आम्ही कुठल्या सभागृहात आणखी बालाजी पाटील चाकूर न जाता
असंख्य लोकांना न्याय देण्याचं काम आपल्या आणि जीवनामध्ये म्हणून केलं. तुम्हाला लोकनेते म्हणतात. त्याच्यामुळे लोकांनी आपल्याला आता लोकांना सोबत घेऊन जाणारा नेता म्हणून लोकनेता म्हणलं, ती सुद्धा काही लोकांना खटकतं. त्यावर आपण दुसऱ्या भागामध्ये बोलू. तर बंधूंनो, हे होते लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर. एक अतिशय आगळं वेगळं व्यक्तिमत्व हे आहे. विचाराने समृद्ध आहे, कर्तृत्वाने समृद्ध आहे. लोकांची कामं करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही आता सगळं ऐकलंय. एखाद्या कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये जेव्हा एखाद्या विषया संबंधात पाणी येतं ना, तिथे प्रामाणिकपणाचा तो झरा असतो. आणि बालाजीरावांच्या डोळ्यामध्ये आज प्रामाणिकपणाचा अश्रूचा झरा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. समाजामध्ये असे विचार करणारे, लोकांचं काम करणारे, किंवा आपण देणं लागतो समाजाचं, त्यासाठी प्रामाणिकपणानं काम करणाऱ्या कार्यकर्त्याची नितांत गरज असताना किंवा त्याचा वानवा असताना बालाजीराव पाटील चाकूरकरांसारखा एक कार्यकर्ता महाराष्ट्राच्या समोर एक आदर्श निर्माण करतो. यांना तुमच्या सर्वांच्या समक्ष घेऊन येऊन तुमच्या समोर बोलतं करण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यांच्या या मुलाखतीतून आपण काय प्रेरणा घेतली, यातून तुम्हाला आता काय तुमचे विचार काय आहेत, किंवा ही मुलाखत पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, कुठल्या विषयावर तुम्ही खास ट्रेस केला, या विषयावर जरूर कमेंट करायची आहे. आणि अशा महत्वाच्या विषयासाठी ही जी कॉफी विथ रिंगण आहे, हा कार्यक्रम सतत आपण बघत राहिलो. बालाजीराव, पुन्हा एकदा आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अतिशय मनमोकळेपणानं गप्पा मारलात. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्याशी गप्पा मारणं म्हणजे सोपं नाही, त्यासाठी एक मालिका आपल्याला करावं लागेल. एका विषयावर एक भाग आपल्याला कारण भविष्यामध्ये तुम्ही वेळ दिला तर आपण तशाही पद्धतीने पुढे निश्चितपणाने जाऊया. आमच्या टीमच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.